तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर ह्या व्हिडिओनंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कालचा व्हिडिओ बघून या, कारण की कालचा व्हिडिओ एवढा इंटरेस्टिंग झालेला आहे. आपण काल काहीतरी एक युनिक करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या दिवसाचा विषय म्हणजे आजचा कंटेंट असा करायचा आहे की सकाळ सकाळ कळत नव्हतं काय नियोजन लावा, तोपर्यंत म्हणलं आज जरा आहे वेळ, तर म्हणलं दगडूशेठला जाऊन यावं. तर वेळेतच आता दगडूशेठला निघतो. तिकडे गेल्यावर थोडंफार काय कोण कोण पोरं येतात आता माझ्यासोबत ते फोन करून बघतो आणि कसं काय नियोजन लागतंय ते तिथनं पुढं तुम्हाला व्लॉगमध्ये सगळं दाखवतो. तोपर्यंत स्टेट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच डेली कंटेंट आपल्या चॅनलवर येत राहतात गाईज. अरे मी तुला दगडूशेठला जायचं का म्हणूनच फोन केलता, तर तोपर्यंत तूच मानला जाऊ. इथं बी आपलंच नियोजन चालू आहे का? विषय आपले चालू आहेत सगळीकडे सध्या. जलवा आहे हमारा. चले लवकर उन्हात आणायचं बाबा. Few moments later. तर फायनली मार्केटमधल्या सगळ्या टॉपचे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून आले. आमचं नियोजन पुढे ढकललेलं आहे. तर पेट्रोल पंपाचा विषय कसा आहे, तर पेट्रोल एकदम प्युअर भेटतं, एकदम प्युअर. 100चं टाकलं की 50 तुमच्या गाडीत पडणार, ते पण 100% प्युअर. म्हणजे विशेष खोली म्हणून मांजरीत सगळ्यात फेमस पेट्रोल पंप ह्याला ओळखतात. तर आता इथलं पुढचं नियोजन कसं काय होतंय, एवढं उन्हात आलं तर चाललेलं आहे गणपती बाप्पा मोरया विषयाचा. तर इथं असतात पोलिस. आता इथल्या पोलिसांसोबत लपाछपी कसं खेळत जायचं तुमच्या भावाला माहिती, तुमच्या भावाला. इकडनं आपल्याला इकडे जायचं, आज जायचं पुढच्या टर्नवरनं लेफ्ट राईट. अरे ते एक पुत्र नाही राव, काय विषय नाही नाही इथं बी असतं तरी तोडायचं का. गुगल मॅपला विदाउट पोलीस रूट सर्च केल्यावर येत आहे का फक्त जरा. कुठं बी जावं रे, पोलीस सगळीकडे. फक्त एक विषय करा, गाडी सगळ्यांनी सावकाश चालवा, लवकर जायच्या भानगडीत गाडी पळू नका. गाडीची स्पीड कधी पण लिमिटमध्ये ठेवा. गाडी जर 100% येत असली तरच असले रोडने गाडी चालवा. सगळ्यांना ह्याला येत नाही. ह्याच्या मी चाललोय आता गणपती बाप्पाच्या जीवावर, विषय संपला. ह्याला काय गाडी येत नाही, मला मी काय असलं उन्हात आलं तर गाडी चालवत नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. विषय संपला. आता बघा असले ह्याच्या उन्हात आलं असली काही ठोकाठुकी करू नाही म्हणजे झालं. 2000 years later. जवळपास 15-20 मिनिटं पोलिसांसोबत लपाछपी खेळून फायनली मंदिराच्या इथं आलेलं आहे. जायचं म्हणलं तर म्हणजे भरपूर गर्दी आहे. काय खायला नाही, बाहेर विषय असा आहे, काहीतरी खास दिवस. आता इथलं डायरेक्ट जायचं घरी. Few moments later. तर जवळपास 6:30 वाजलेले आहेत आणि दिवसभर नुसतं तोंड पालतं करून दिवाणवर झोपलेलो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर म्हणलं आत्ता जरा पोरांचे फोन आले, फोटो काढायचे होते पोरांना. आणि आपण कधी कुठल्या पोरांना नाही म्हणत, विषय आपला असा आहे. आणि एक असा पण टाईम होता की मी फोन करायचो पोरांना, अरे आपल्याला रील काढायला जायचं आहे थोडी. पोरांचे फोन, अरे थोडं बाहेर आलोय. दररोज एक कारण असायचं. म्हणून विषय असतो वेळेचा. वेळेच असतो, आणि वेळेचा जेव्हा विषय असतो ना तेव्हा वेळ कुणाची कधी बदलन मग काय सांगता येत नाही. म्हणून खराब वेळ असेल तर त्या हसू नका, आणि चांगली वेळ असेल तर त्याच्यावर माजू पण नका. म्हणून एक विषय असतो वेळेचा. तर आता फायनली एक बेसिकली 6:45 झालेले आहेत. तर इथं थोड्या वेळ पोरांचे फोटो काढतो आणि संध्याकाळी तर आपलं मे बी शोरूमला जायचं विषय आहे. तर शोरूमला गेल्याच्या नंतर तिथनं पुढं गाडीचं नियोजन कसं होतंय ते बघण्यासाठी स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 4 मारायचं चिंगारी निघाली. जळू नका, बरोबरी करा, सबस्क्राईब करा. Yeah, boy. सबस्क्राईब करा.
तास झालं ह्याचे फोटो काढतोय, पण ह्याचं काय चेहरा नीटी आहे ना सगळं. तुमचे फोटो भारी आले का नाही? फोटो भारी आले का नाही? फोटो मग हे जे फोटो का भारी येत नाही, आता ह्याने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. मला तिथे इमोजी टाका येतं भाई. आता ह्याने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की तोंड खराब आहे तुझं. तुझे फोटो भारी आले का रे? भारी आले तुझे फोटो भारी आले ना? जाऊ दे, मी जातो राव. रोज आते हैं. आपण सर्जरी करून टाकू, काय विषय नाही. गजब बेइज्जती है. होते सोडायचं का? Few moments later. ऍक्च्युली विषय काय झाला, संध्याकाळचं आपलं हे शोरूमचं नियोजन कॅन्सल करून क्लास बघायला आलतो. क्लासचं म्हणलं डेमो बिमो कसं काय काय विषय ते बघावं, पण ऍक्च्युली इथं आल्याच्या नंतर विषय झाला असा, तुम्हीच बघा आता. आम्ही कुठल्या क्लासला आलतो? यशदीपला डेमो बघायला आलतो, पण यशदीप बघून डेमो पण कॅन्सल. सरांना बघून शुभमची 2 किलो वजन 4 दिवसाला 4 किलो वजन कमी होईल तिकडं. 14 राहते. अजून कुठं आता नंबर चाटेला जायचं. हा, चाटेला काय करायचं? चाटेला पण डेमो सरांसोबत थोडासा कंटेंट शूट करायचा ना. आम्ही गेले मारत होता त्याला मारते असं. एवढी शांतता फक्त सरांना भेटून आल्यानंतर ना फाटली. फक्त भेटून आलेत, क्लास लावल्यावर काय होईल? डेमो करायला गेलो पण डेमो पण कॅन्सल आता. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. तर फायनली आता जवळपास 12:30 वाजत आलेत आणि मी शेवटचा शूट आत्ता करतोय. तर मगाशीच करणार होतो, पण नेमकं थोडंफार अर्जंट काम आलं, कामानिमित्त बाहेर जावं लागलं. आत्ता आलो, एक 10-15 मिनिट झालं. मग लक्षात आलं की आपण व्लॉगचा एंडच नाही केला, तर आजच्या व्लॉगचा एंड इथंच असेल. आणि नेमका विषय म्हणजे आता कसं आहे, आत्ता मी आलोय 12:30 वाजता, म्हणजे इथं काहीतरी पोटा पाण्याची तडजोड करायला लागेल. तोपर्यंत तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून तुमची तडजोड करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, कारण की असेच कंटेंट आपल्या चॅनलवर डेली येत राहतात. तर आजचा व्लॉगचा एंड इथंच करूयात. मे बी तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आणि आजचा व्लॉग तसा झालायच मला इंटरेस्टिंग, कारण की बऱ्याच गोष्टी आजच्या व्लॉगमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. जवळपास टाइम ड्युरेशन आजच्या व्लॉगचं कमी असेल, पण कंटेंट एक नंबर असणार आहे हे मला आत्ता माहिती आहे. आणि तुम्हाला पण नक्कीच तो कंटेंट आवडला असणार आहे. तर व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी इथं काहीतरी 4 गोष्टी पकवतो, तोपर्यंत 4 व्हिडिओ आधीचे जर तुम्ही बघितले नसतील तर ते पण बघून घ्या. आणि आजच्या व्लॉगचा एंड इथंच करून टाकू. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड नाईट गाईज. सबस्क्राईब करून टाका.